प्रयोजन? प्रयोजन काय, आता डिमांडून आलो, आता हे लागले काम. काय झालं माहितीये का, श्रेया डीमार्टून येता येता डॅडी जेवायला बिर्याणी म्हण. तिला काय वाटलं, आता डीमार्टून येता येता मस्त डॅडी पार्सल घेतील. म्हणलं नाही, आता लेकराची फरमाईश आहे तर घरीच बनवायचं. म्हणून मग आज आम्ही काय ठरवलं, पार्सल इथल्या बिर्याणी काही कामाच्या नाही तिथल्या पुण्यातल्या. पुण्यात बिर्याणी हा प्रकार इन्स्टंट मसाला दही घालत नाही. आम्ही तर बरा किती दिवस झालं उदगीरला जाण्याच्या अगोदर आम्ही कधीतरी बिर्याणी आणावं म्हणून आणलं, घाणेरडा मसाला जसा तसं कचऱ्यात नेऊन टाकत असतो. म्हणजे नाही ना असं इथं बिर्याणी, पुण्यात बिर्याणी बिलकुल पैसे दिले तसं पोट भरलं तर बरं वाटतं. आम्ही ना थोडीशी जरा वेगळ्या स्टाईलची बिर्याणी करतोय. मला वाटतं हा हरियाली बिर्याणी पडला वेगळ्या स्टाईलची बिर्याणी करतोय. आणि ती बिर्याणी आहे, मे बी हा व्हिडिओ चॅनलवरती असू शकतो, माझ्या लक्षात नाहीये. पण थांब ना, बोलू तर दे मध्ये 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 तर बोल. आज आम्ही जाऊन आणलं 1 किलो चिकन. ह्याच्यातला थोडस 1/2 किलो आम्ही काढणार आहे श्रेयूसाठी. आणि ते कशासाठी काढणार आहे माहितीये का, तर थोडासा फ्राय करायला. तर लेकराला आवडते तर करा. घेऊ का हाय मग हा, तर सांगितलंच नाही ना आपण कोणती बिर्याणी करतोय. तर आज आम्ही बनवणार आहेत चिकन हरियाली बिर्याणी. आणि चिकन हरियाली बिर्याणी मध्ये पुदिना, भरपूर पुदिना आणि अर्धी पेंडी कोथिंबीर. अशी मोठी पेंडी होती, अर्धीच पेंडी घेतली. आता एक्झॅक्टली त्याचं माप सांगता येणार नाही मला. आणि कोथिंबीरची अर्धी पेंडी घेतली, कढीपत्ता थोडासा कढीपत्ता, आणि जास्त मिरच्या. जर अति तिखट असल्या, समजा जर तुम्ही 1 किलोची बिर्याणी बनवताय, अति भयानक तिखट असल्या 4 ते 5 मिरच्या टाका, जास्त नका टाकू. अति तिखट असल्या एकदम हिरव्या, डार्क हिरव्या कलरच्या मिरच्या. आणि जर समजा कमी तिखट असल्या तर एक 9 ते 10 मिरच्या टाकायच्या. आपल्याला आता ही जी मिरची आहे ना, एवढं लागणार नाही. ही जर मिरची, एवढ्या मिरच्या जर टाकल्या ना, तर मग सकाळी मजा आहे. आम्ही काय करणार, पाणी मागत नाही, साखर खाल्ली त्या दिवशी. थोडीशी मिरची गेली तोंडात, मला साखर खाल्ल्याशिवाय जमलं नाही. हेच लागलं त्यावेळेस एवढ्या तिखट मिरच्या. तर आता ही मिरची आम्ही मोजून 1 2 3 4 5 बरोबर बोललो ना तेलुगू मध्ये, म्हणजे 5 मिरच्या. 5 मिरच्या घेणार, हे बाकीचं उरलेलं नसतो. हा, तर ह्याच्यासोबत मिरच्या आणि हे सगळं काही एकाच ह्याच्यामध्ये मिक्सर मधून काढून घ्यायचं. आणि ही अद्रक लसणाची कूट तयार केलेली आहे, तुम्हाला दाखवतो. आणखी अद्रक, लसूण आणि त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, आणि थोडंसं मीठ आहे, म्हणजे त्याला आणखी जरा चव येते. अद्रक, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर. आता हे चिकन घेतलेलं आहे इथं. आता मी मॅरिनेशनला सुरू करतोय. ते मसाला तयार होण्याच्या अगोदर याचं तोंड खाली घेतो ना जरा. येस, जमलंय का? कट करू का? हा, आदेश तुमचा. हा, आधी कांदा कट करा. म्हणजे आमच्या इथं हाताखाली सगळं द्यावं लागतंय. आधी कांदा कट करा. सेपरेट मी टीव्ही बघत बसायला जमत ना. तुम्हाला आमच्या हातची टेस्ट आवडते ना. टेस्ट आवडते. 1-2 चम्मच मीठ टाकतोय. कांदा कट करू. 2 चम्मच मीठ टाकल्यानंतर हे काय करतोय, दही कुठे आहे? दही 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 खाली दही. पसारा पडलाय खाली. पसारा सगळ्याच्या घरी. डिमार्टचं नाही ते सामान ठेवून टाकायचं ना. हा, एक असं बाउल घ्यायचं आणि त्या बाउल मध्ये दही घ्यायचं. तुम्हाला आणखी एक गोष्ट जर हे सांगतो, अद्रक लसणाची कूट आपण ज्यावेळेस ह्याच्यात मिक्स करतो ना, अद्रक लसूण हे प्रत्येक ठिकाणी पोचत नाही. डेअरी बंद होती. हा,
आपल्या ओळखीला आहे सगळं ते. टाकू? हा, टाक. तर हे जास्त सगळे आहे. नाही. हा हे सगळीकडे पोहोचत नाही. हे 20 रुपयाचं दही घेतलं होतं मी. आमच्या इथे एक डेअरी आहे छानपैकी. तर याला दाखवायला लागते ते. तर हे दही घेतलं आणि दह्यामध्ये मी अप्रॉक्सिमेटली 2 मोठे चमचे अद्रक लसणाची कूट, तसं मी माझ्या ह्याच्यानंच घेतोय. हा एवढी अद्रक लसणाची कूट घेतली. आता हे दह्यामध्ये ना हे व्यवस्थित मिक्स करून घेतोय अगोदरच. हे दह्यात मिक्स केल्यानंतर काय होतंय की हे आपल्या चिकनला ना व्यवस्थित चौकड जाऊन लागते, चौकड व्यवस्थित मिक्स होते. आता हे मिक्स केलेलं आहे. येस, पाणी घे थोडस. आता काय करतोय, त्याला थोडस पाणी पण टाकतो जेणेकरून ते अद्रक लसूण आणि हे व्यवस्थित जावं. येस, आता मी हात धुवून घेतो. ते मिक्स करायला लाकडाचं. हे ओके, आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतोय. लाकडाचं काय घेतोय कारण आवाज येत नाहीये. 2 घेऊ कांदे. 3. 3 ते 4 कांदे घ्यायचे. कांदे मोठे मोठे घे ना. असं कांद्यामुळे ना वेगळी टेस्ट, छान टेस्ट. रस टाकायचा. त्याच्यातून जास्त व्यवस्थित पडत नाही. बिर्याणी बनवायची सुरुवात करताना ना सगळ्यात पहिली स्टेप तीच करून ठेवायची. अद्रक लसणाची कूट आणि मीठ थोडंसं टाकून ना त्याला व्यवस्थित हे दही ना व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचं. आता मी काय करतो, ह्याला ठेवणार आहे झाकून. अप्रॉक्सिमेटली हाफ अन आवर म्हणजे अर्धा तास मी ह्याला असंच मॅरिनेट होऊ देणार आहे. हा, मीठ टाकलं ना सगळ्यात पहिल्यांदा. आणि काय नॉनव्हेजच रेसिपी बोलूयात आपल्या चॅनलवर. या अगोदरचा व्हिडिओ आपण जेवायला गेलो होतो. नॉनव्हेज काय म्हणतील, नॉनव्हेजच खाते ते जास्त. झालं कसं, नॉनव्हेज आठवड्यालाच व्हिडिओ पडते आणि संडेला चिकन असते सगळ्याच्याच घरामध्ये. त्याच्यामुळे व्हिडिओ कमी झालेत आमचे. मधल्या काळात टाकत नाही मी. संडेलाच पडायला लागले. काय करू मग, कालपासून ब्रोकोली आणून ठेवलेली आहे. हा, आता उद्या ब्रोकोलीच बनवणार, व्हिडिओ बनवणार. ब्रोकोली आमच्या गावाकडे त्याला म्हणलं बरं का, ब्रोकोली द्या. बारकुली मला बारकुली नाही, त्याला ब्रोकोली म्हणतात. हा नाही, आम्हाला एकाने सांगितलं बारकुली म्हणतात. आता प्रत्येक जणांची प्रोनाउन्सिएशन करायची पद्धत वेगळी आहे की नाही. कांदा घ्यायचा आणि कांदा तेलामध्ये असा खरपूस तळायचा, लाल होऊ द्यायचा. खरपूस तळायचा म्हणजे एकदम जाळून पण नाही घ्यायचं, त्याला लाल होऊ द्यायचं. लालसर. हा, त्या कांद्याला ना वेगळी चव आहे. आता काय करतोय, मध्येच एक 10 मिनिटानंतर मी काढलं. लिंबू होते, लिंबू पण ह्याच्यात टाकून घेतोय. लिंबामुळे कसं जरा आंबूसपणा जास्त येतो आणि चिकन जेवढं छान आंबूस लागलं ना तेवढं भारी. आणि 31ला चिकन बिर्याणी बनवायची होती, पण ती बनवणं झालं नाही. पण आम्ही एका दिवशी सॉरी एका दिवशी म्हणजे आमची फॅमिली आणि पूजाची फॅमिली, पूजा येते ना माझ्या व्हिडिओमध्ये, माझी फ्रेंड, तर तिला माझ्या हातची हरियाली बिर्याणी खायचंय. त्या दिवशीच होता प्लॅन, पण त्या दिवशी झाला नाही. यांचं ऑफिस, तिच्या मिस्टरांचं ऑफिस, त्याच्यामुळं ते सगळ्या गोष्टी जुळून आल्याच नाहीत. पण ती पार्टी एका दिवशी आम्ही करणार आहोत. आता बघू त्या दिवशी, ज्या दिवशी हरियाली नंतर नेक्स्ट टाइम बिर्याणी बनल. मी ती दोघी मिळूनच बनवणार आहोत, मी आणि पूजा. त्यावेळी नक्कीच व्हिडिओ बनवू. ओके, म्हणजे त्या दिवशी माझं काम वाचलं. तुम्ही कुठं रोज व्हिडिओ, आज आता संडे आहेत म्हणून किचन मध्ये आहेत. संडे नाही का, सॅटरडे झालंय कसं, सॅटरडे वर्किंग काही दिवस झाले त्याच्यामुळे बायकोला फक्त
संडेच आठवायला लागला. आता हे मी मिक्स करून घेतो. आता 2 लिंबू, दही. आता हे भारी पैकी आहा, आताच मला तोंडाला पाणी येते. क्या बात आहे. त्याच्यात ते हिरवा मसाला करून टाकल्यावर मस्त भारी फ्लेवर. पुन्हा झाकून इकडे बाजूला ठेवून दिलो. ठेवा ना कढई तापवायला. हा, आता पुढची प्रोसिजर काय आहे? हा, अरे घाबरलोच मी. सध्या गॅस बीस म्हणलं तर जरा भीतीच वाटायला लागले बाबा. सवय मोठी गॅसची. सवय मोडले. एवढं तेल घेतलं आता तुम्ही बघा किती. 2-3 मोठे चमचे असं कन्सिडर करू शकता. एवढ्याच बिर्याणी बनणार आहे बरं का आपली. आता हे तेल गरम करतोय आणि हा जो कांदा आहे ना ह्याच्यात मी खरपूस तळून घेणार आहे लाल होजोपर्यंत. खरपूस म्हणजे एकदमच करपून नाही टाकणार त्याला. करपून टाकली की त्याची चवच मरून जाईल. हा ना. हे लालसर फ्लेवर छान आहे एकदम खमंग. हे रेडी झालेलं आहे. आता ह्याला काय करायचं, ह्याला मिक्सीमध्ये व्यवस्थित ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची. 2 राऊंड मध्ये टाका. तांदूळ पण काढ. तांदूळ आम्ही बिर्याणीसाठीचे तांदूळ आणलेले आहेत. तांदूळ हे एक 20 मिनिटं तर 10 ते 20 मिनिटं पाण्यात भिजवून ठेवायचे बरं का. राऊंड मध्ये 3 आहेत कांदे. बस. 4 मिनटं. अरे बहुत हो गया अभी इनको 3 का. हे वाटून घेतलेले हे 2 राऊंड मध्ये होईल. आपली 1 किलोची आहे का बिर्याणी? नाही, पाऊण किलो. पाव किलो काढले की नाही. अर्धा किलो तांदूळ, पाऊण किलो चिकन. तांदूळ अर्धा भाग झाले. थोडं भरपूर होतं. आता हे तळून घेतोय मी खरपूस. क्या है ये, क्यों है ये, क्या खबर, क्या पता, आता बघितलं बड़ा अच्छा लगता है. सीन थोडासा. लसूण काढले, हे काढले. लसूण काढताना माझ्या लक्षात बघतोय. आता एखाद्या माणसाची हातची बिर्याणी खायची आहे तर त्याला थोडं बहुत सपोर्ट करावं लागेल का नाही. आता मला हमेशा म्हणत असते तुमच्या हातची बिर्याणी लई चांगली असते, लई चांगली असते. मग तयारी करून द्या, आम्ही करणार बिर्याणी. तेरी छोटी छोटी बात, तेरी हर एक मुलाकात, तड़पाए है मुझे लम्हा आपण ऐक ना, आपण ते जोक बनवून घे. तू विचारायचं का होत माझ्यासोबत लग्न टाकते कारण की वाटते पाणी जाते याच्यामध्ये बरं म्हणून पातळ होईल. मग याच्यात टाकून ऐक ना, तू म्हणायचं कांदा पण टाकायचा ना याच्यात. हा कसं थोडा करायचं थोडा थोडा म्हणजे सेपरेट टाकायचं कांदा फोडले त्याच्यात वाटताना नाही टाकायचं. थोडासा टाक ना. थांब जरा जरा वाढ बघ. हा तर एक जोक तयार करूत आपण. तू काय म्हणायचं, हे सगळ्यांनी भरपूर त्याला बोर केलंय पण तरी आपण पण बनवायचं. भावना आम्ही बेहतर हो म्हणल्यासारखं. तू म्हणायचं का बरोबर माझ्यासोबत लग्न करून तुम्ही खुश आहो का. आणि मग मी असे एकदम एक्सप्रेशन असे द्यायचे. आणि बाजूला गाणं कोणतं माहितीये का, कोणतं गाणं होतं का ते, गाणं कोणतं होतं जुनच गाणं होतं.
मर्गे मिठगे काय तर असं काहीतरी होते जहर तर त्यावेळी कोणतं टाकायचं तुला? नाही ते बनवत आपण बस एवढं फ्राय. सध्या भाजीपाला पण काय महाग झाला बाबा. शेवगा 400-500 रुपये किलो. आणि गावाकडे आता आमच्या प्लॉटवरचे 2-3 व्हिडिओ दाखवले की तुम्हाला, तर त्या ह्याच्यात 40 शेवग्याची झाड आहेत माझ्याकडे. आता बघू शेवगा किती येत आहे. मला माहिती आहे जोपर्यंत सगळं स्वस्त होऊन जाते ना त्यावेळेस आमचा शेवगा येतो. शेवग्याला भाव आहे तो. इथं आता हिवाळा आहे, पालेभाज्या कमीच आहेत ना तेवढं तर पाहिजे पालेभाज्या. आम्ही ना मॅक्झिमम मटण भाजीपाल्यासोबत खात असतो. फार आवडते बरं का. भोपळ्यामध्ये मटण, त्याच्यानंतर शेवगा मटण, मेथी मटण, हरभऱ्याची भाजी असते ना, हरभऱ्याच्या भाजीमध्ये ना मटण एक नंबर लागतं. आता हे लोकांना वाटतंय कसं, खाल्लं भरपूर आहे. लोकांना वाटतंय कसे बनवत असतील काय, पण बनवतो. आपल्या प्लॉटवर असल्यामुळे हे त्याच्यात थोडासा कांदा कांदा पण टाकायचा आणि याची आता पेस्ट बनवायची. बनवा. हा तर मंडळी ही पेस्ट आता तयार करून दिलेला आहे बायकोनं. खतरनाक आहे रे बाबा मिरची. 4च घातल्यात तरी असले हाल. मी हे पूर्ण नाही घालणार बरं का, डेंजर आहे. खरं? हो. अरे बापरे. ह्याला मी काय करतो, अर्धा टाकतो. छान टाकली मिरच्या. मी तेवढं ते तांदूळ हे ते ऍडजस्ट होईल त्याला. चालतं. तर मंडळी अरे त्यांना दिसलंच नाही. तशी मुंडी खाली वर टाकू पूर्ण. लिंबू टाकले की दही लिंबानं कमी होईल. नाही नको, थोडंसं ठेवतो. भाजून भाजी थोडस भाजीसाठी पण ठेवलंय. हा भाजीला वापरू शकतो ते छान टेस्ट. आणि आता हे टाकल्यानंतर त्याला असं मिक्स करून घेतो. चिकन अर्धा तास दह्यामध्ये मॅरिनेट करून ठेवलं होतं, दही आणि अद्रक लसण. त्याच्यानंतर हा जो हरियाली मसाला तयार केला, या हरियाली मसाल्यामध्ये पुन्हा पुढचा अर्धा तास म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1 तास आपण चिकन हे मॅरिनेट करून ठेवतो. खरं तर 6 ते 7 घंटे जर असं मॅरिनेट करून ठेवलं तर डायरेक्ट चिकन काय करायचं माहिती आहे का, 6 ते 7 म्हणजे ते कच्चे गोश्त की बिर्याणी म्हणून एक प्रकार आहे हैदराबादमध्ये. 6-7 तास जर भिजवून ठेवलं ना असं, त्याच्यानंतर त्याला डायरेक्ट फोडणीत टाकता येते. त्याला बाजूला शिजून घ्यायची काहीच गरज नाही. आता हा असा एकदमच टेम्पटिंग कलर आलेला आहे. आणि ह्या टेम्पटेशनसाठी आम्ही काही कलर बिलर मिक्स नाही करत बरं का. लोक काय करतात, ह्या हरियाली बिर्याणीमध्ये पण कलर मिक्स करतात. कलर मिक्स केल्यामुळं कसं ते हिरवं बनतंय पण अर्थ नाही आहे त्या गोष्टीला. मॅडम काय करतायत, तांदूळ भिजवून ठेवतात. किती वाटा घेतलीस? 2 ग्लास. 2 ग्लास. अजून एक घे. अरे सुबह का नाश्ता भी हे. अजून एक घे. बिर्याणी केलं तर खाल्ल्यासारखी बी वाटावं. आणि त्यातल्या त्यात रात्रीची बिर्याणी सकाळी खाण्याची मजा आहे. अवा ती कशातच नाही मजा. वही बघ क्या बात है. तांदूळ भारीच आणले होते आपण. बिर्याणी खास स्पेशल बिर्याणी तांदूळ डीमार्ट मधून घेतले. 80 रुपये किलो. मी हे 5 किलो तांदूळ घेतले की लगेच ओरडायला लागले.
बिर्याणी तांदूळ 5-5 किलो पद्धत असते का? मग लय आवडतं. नाही आवडत. काय? तर काही गोष्टी बोलायच्या होत्या. काय? काय? हे काय बी नाही. तर बिर्याणी झाली ना, बिर्याणी झाली की आम्ही टेस्ट करून सांगू तुम्हाला कशी बनलेली आहे बिर्याणी. तुम्ही घरी बनवा. आमचा कसा एक प्रॉब्लेम आहे, आम्हाला बाहेरच्या ते अति स्पाइसेस बिर्याणी आवडतच नाहीत. म्हणजे उगीच 10 काहीतरी खायचं ऍसिडिटीला कारण होते. ते जास्त करून बैठे जॉब असल्यामुळे ऍसिडिटीचा त्रास हा वाढत चाललाय. मग आम्ही जास्तीत जास्त आता ह्याच्यामध्ये तर हरियाली बिर्याणी म्हणून थोडं बहुत काही टाकलंय. हां, आणि परत ते तर जाऊ दे. 1 तास झाला ना, त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला मसाला. आणि तो मसाला कोणता तर शहाजिरे, दालचिनी आणि 1-2 इलायची, 1 किंवा 2 लवंग, 2 काळे मिरे, ह्याला व्यवस्थित वाटून याचा गरम मसाला तयार करायचा. हा, आणि तो गरम मसाला 1 तास आपण चिकन मॅरिनेट केले ना, त्या चिकन मध्ये टाकून त्याच्यानंतर पुढची प्रोसेस करायची. ओके, बोला काय उद्या कोणती बनवणार रेसिपी? वा, उद्या लगे रेसिपी आहे नी. उद्या संडे आहे. पांडे दिल्यात हुंडा, नुसतं माझ्याकडूनच करून आता घ्या. रेसिपीचा हुंड्याचा काय प्रश्न येतो? नाही म्हणजे हुंडा 1 रुपया हुंडा घ्यायला बरं का. व्हिडिओ बघायला लागलं तर सासरवाडीचे. आम्ही 1 रुपया पण हुंडा घेतलं नाही. काय आम्ही 1 रुपया पण हुंडा घेतलं नाही. काय नको म्हणलं होतं का तुम्हाला? पोरगी आवडली, मग कशाला हुंडा म्हणलं. तसं नाही, माझ्या आई वडिलांचं पहिल्यापासूनच ठरलं होतं की हुंडा देताना मागितलं तर द्यायचं. कारण 4 बहिणी होत्या, त्यांना 2 जणींना दिलं, 2 जणींना नाही, असं झालं. म्हणजे समोरचे लोक आम्हाला सगळे समजदारच भेटले. तर पण घेताना मात्र हुंडा घ्यायचा नाही असं माझ्या आई वडिलांचं ठरलं होतं. हो का? आणि त्यातल्या त्यात अति जवळच्या पाहुण्यातले होते. म्हणजे थोडक्यात कसं, हिचे आजोबा माझे आजोबा बेस्ट फ्रेंड, आम्ही एकाच गावात होतो. पण लग्नाच्या अगोदर पर्यंत कधीच दिसली नाही बाई. इतकं फिरायचं पूर्ण गावात. हिच्या गल्लीत पण कित्येक वेळेस गेलोय, हिच्या मोठ्या भावाच्या लग्नात गेलोय, पण कधीच नाही दिसली. डायरेक्ट काय, मी कॉलेज टू घर ते कॉलेज, कुठं जास्त बाहेर आम्हाला पाठवतच नव्हते. डायरेक्ट घरी येणे डायरेक्ट. बरं, अशा प्रकारे अर्ध अधिक काम झालेलं आहे. मसाला कुठे? गरम मसाला. हा, ठीक आहे, बिर्याणीचा. ओके, तर मंडळी, हा गरम मसाला आम्ही असा ठेवलेला होता. का हा गरम मसाला मी नाही होत एवढं तिकड, म्हणजे त्याला ओके टाकला. तुम्हाला सांगितलं नाही इन्ग्रेडियंट कोणते कोणते टाकलेत ते. हा टाकला, ह्याला व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घेतोय. पण याच्यामध्ये दुसरा बाहेरचा मसाला टेस्ट लागतोय. दुसरे बिर्याणीचे वगैरे मसाले भेटतात ना बाहेर इन्स्टंट, त्याला ह्याची चव हा ना बदलते ना. त्याच्यामुळं घरी असलेलाच आपला शहाजिरा, दालचिनी. माझं म्हणणं काय आहे की मसाले बाहेरचे टाकायचेच नाहीत. म्हणजे कांदा फ्राय केला होता ना, ते थोडंसं ह्याच्यात टाकून मिक्स करतो. ओके, मॅरिनेट छान झालेला, बिर्याणी मस्त होती है ना. मॅरिनेट मसाला छान. सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे बिर्याणीचा. सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की चिकन किंवा मटन, वटेवर आपण जी मटन बिर्याणी बनवतोय, चिकन बिर्याणी बनवतोय, ते मॅरिनेट व्यवस्थित झालं पाहिजे, तरच त्या बिर्याणीला काय ती मजा येते.
जर दही किंवा जो मसाला टाकतोय तो मसाला त्या पीस मध्ये असा भिनला पाहिजे. हा माणसाचं कसं असतं बघा, जिभेवर ठेवजो पर्यंत किती प्रकार करतोय, जिभेच्या खाली गेले की सगळं सारखं. म्हणजे ते गोड काय तिखट काय सगळं मिक्स, पण करावं लागतं. काय माहिती लग्नाच्या आधी एवढं बिर्याणी माहित आहे म्हणून मला माहित राहिलं असतं तर मसुरी डाळीवरची बिर्याणी दिली असते. हा तो प्रसंग, मला कुठं माहित होतं एवढी हा आवडते. प्रसंग आज मी शेअर करणार म्हणजे करणार. आजपासून एक किती 10-11 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. 10 का 10 होऊन गेले. 10-10.5 वर्ष हळू झालं. हो. आमचं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर साखरपुडा झाला. साखरपुडा झाला, लग्नाला आणखी 1 महिना बाकी होता. मग मी साखरपुड्याला 2-3 दिवस सुट्टी घेतली होती आणि साखरपुड्यावरनं मी निघालो पुण्याला, उदगीरवरनं. पुण्याला निघालो तर हिने काय म्हणले, मी डब्बा करून देणार आहे बरं का, घरून घेऊ नका म्हणले. डब्बा करून देणार आहे म्हणल्यानंतर मी खुश. आता बायको डब्बा करून देणार, चिकन नाही तर मटन, बातच नाही दुसरी. मग डब्बा मेहण्यानं आणून दिला. गाडीत बसलो मी आणि माझा मित्र. मग गाडी वाटेत थांबली जेवण करायला गाडी वाटेत थांबल्यावर मी डब्बा असा, तो पण 3 ताळे डब्बा होता बरं का, असा एवढा मोठा. मी पहिला उघडला, पहिल्या ह्याच्यात निघाली मसुरीची डाळ. हा मसुरीची मोकळी डाळ केली होती हिने. मित्र म्हणतोय ना दुसरा डब्बा उघड, 100% चिकन आहे मला. मी घाबरत दुसरा डब्बा उघडलो. दुसऱ्या डब्यामध्ये शेंगदाण्याची चटणी आणि भाकरी. हा आणि तिसऱ्या डब्यात भाकरी. मित्रांनो मी नाही म्हणले तरी 4 वेळेस ठसका लागला असेल मला कोरडी मसुरीची डाळ खाऊन. आणि मित्र काय खाल्ला, मित्रांनी मग नंतर त्याला आता मटन चिकन खायची इच्छा होती. त्यानं मग ढाब्यावर मागवला, तो माझ्या समोर खाल्ला. म्हणजे नाही बाबा, बायकोने पहिल्यांदा दिले. मी ठसका आला तरी सुद्धा मसुरीत डाळच खाल्ली. एवढं कॉम्प्रोमाइज नाही. हे गप्पा मारता तांदूळ शिजलेला आहे. हे बघा तांदूळ शिजता. नवीन लग्न झाल्यावर, नवीन साखरपुडा झाल्यावर असं बघायचं, काहीतरी साधं देतात ना डब्यात, पण डायरेक्ट नॉनव्हेज द्यायचं. ते बिर्याणी निघाला विषय हा. एवढी बिर्याणी आवडते यांना. आता यांच्या मागे लेकीला एक फार आवडते. आता हे काढून घे. बंद करायचं गॅस बंद कर. हो गरम आहे. हो गॅस बंद केलं आणि पहिले जे तांदूळ आहे ना काढून घे. आता ह्याला छिद्र आहेत जाळी असल्यामुळे ना, हे जे पाणी आहे जसे तांदळात थोडं बहुत असलेलं पाणी हे खालच्या पातेल्यामध्ये पडायला लागलं. तर हे पण तिकडे ठेव. जड आहे. आता हा पॉट एवढा वजनदार आहे. हा आम्ही स्पेशली घेतलेला आहे बिर्याणीसाठी. कारण हा असा उथळ आहे ज्याच्यात बिर्याणी लयच भारी शिजणार आहे. सगळेजण म्हणतात बिर्याणी लईच आवडते. मैं क्या करूँ, मुझे अच्छा लगता है. मुझे बिरयानी अच्छी भी लगती है, बनाना भी अच्छा लगता है, खिलाना भी अच्छा लगता है. हे उचल ह्याच्यातच टाक. ह्याच्यात चलते की मम्मीने दिलेलं तूप. मम्मीने हे उदगीरून येते वेळ दिले मम्मीने तूप. मम्मी अर्धा संपल्यावर पूर्ण खाऊन मम्मी व्हिडिओ बघते. मम्मी म्हणजे हिची मोठी चुलती. तर आता काय करतोय दुसरीकडे एका ठिकाणी एकदम छान टेस्ट आहे तुपाची. घरचं तूप हे एक भारी टेस्ट असते. तूप कडवून घेतोय. म्हणजे तूप थोडस गरम करून थोडस
चला तर आपलं तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये कुठं आहे ते? हा, काजू काय? तेलामध्ये थोडंसं अद्रक लसणाची कूट टाकली, थोडासा भाजलेला कांदा टाकला आणि त्याच्यात एक एक पीस सोडतोय मी असं. ते दोन करायचे का काजूचे मधून? आणि अख्खे. दोन गरम झालं की पण करायला. हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. वा, भारी दिसते. आता फुल आचेवरती एक 10 मिनिटं ठेवायचं, कारण तासभर आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे. फुल आचेवरती एक 10 मिनिटं ठेवायचं. तिकडं बंद करा गॅस. गॅस संपला काय? जास्त बी तेल गरम खूप जास्त करपत. टाकू का हे तुपात? काजू थोडीशी तुपात फ्राय. काजू तुपामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे. आणि हा जो मसाला आहे उरलेला प्रॉपर टाकून घ्यायचा. ओके, आता हे चिकन पुढचे 10 मिनिटं ह्याच्यावरती झाकून ठेवायचं. कुठे हे पण बघा कशी परात असल्याने स्टीम जात नाही बाहेर. बाहेर स्टीम जात नाही. एक 5 मिनिटं ह्याला असंच झाकून ठेवतो. 5 ते 7 मिनिटं, जेवढं चिकन बऱ्यापैकी शिजेल. आणि हे थोडीशी आच कमी केली, असं मध्यम आचेवर पण म्हणता येत नाही, थोडीशी कमी केली. तर आता ते काढून बघतोय मी. वाव, तुम्ही बघू शकता बेस्ट पद्धतीत शिजलेला आहे. म्हणजे आता बिर्याणीमध्ये टाकायच्या लायकीचं झालेलं आहे. वाव, म्हणजे मी पीस असं तोडून बघितलं, एक नंबर शिजलेला आहे. एक पीस काढून बघतो मी. बढिया. आता मी गॅस हा मध्यम आचेवरती करून ठेवला. गॅस मध्यम आचेवरती करून ठेवला. ह्याच्यामध्ये थोडेसे कांदे टाकले आणि सिंपल ह्याच्यानंतर मला ह्याच्यात काय टाकायचं आहे, तांदूळ. आता हे जे तांदूळ ठेवलेले मी असं टाकून घेतो. असं व्यवस्थित तांदूळ पसरून घ्यायचं. वाव, बढिया. तांदूळ तर इतके मस्त असे मोकळे मोकळे शिजलेले आहेत. वाव. चला, म्हणजे थोडक्यात मला स्पेशली बिर्याणी बनवायला येते.
आणि आता मी हे असं व्यवस्थित करून घेणार. त्याच्यावरती उरलेला कांदा कसा टाकणार. माझं लेकरू मध्ये मध्ये येऊन विचारायला लागले, डॅडी बिर्याणी झाली का आहे खाले पिलो बिर्याणी बनते. सरक लांबो लांबो, मी तुला झाली की सांगतो. हा असं मध्ये छिद्र करायचं. ओके, हे असं छिद्र करून एका साईडला जे तूप कडवायला ठेवलं होतं ते तूप मध्ये सोडायचं. म्हणजे ही आणि त्याच्यात काजू ठेवल ते काजूवर असे ठेवून द्यायचे. एक नंबर झालेला आहे कार्यक्रम. गरम आहे. ओके, मी हा कपडा यूज करतो. वास एवढा छान येतोय, एवढा छान येतोय वास, जबरदस्त. ओके, आता आपण याला फ्लेवर काढून बघूयात. कोथिंबीर मस्त मस्त वासे. मोठी त्याच्यात मिक्स करता का? मिक्स नाही, ते घ्या थोडस मोठं घेतो. ओके, वाव भारी बनले बर का, एक नंबर. आता मी काय करतोय, प्लेट मध्ये वाढतो. श्रेया हे घे, थंड झाले. श्रेयाचं आवडीचं. ही बनलेली आहे चिकन हरियाली बिर्याणी. वास सगळंच एक नंबर. मंडळी, ही बिर्याणी नक्की करून बघा. छान आहे ना? अरे मॅडम, मस्त मस्त. हा हिरवा पण कलर येतो, त्याला कलर टाकायची गरजच नाही. आम्ही कलर टाकला नाहीये. हरियालीमध्ये लोक कलर टाकतात, पण ती चांगली गोष्ट नाहीये. तर चला आता याची टेस्ट करू आणि ह्या व्हिडिओला इथंच एंड करू. भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.